नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत. इथे मी आज एक क्विल्टिंग करून 2 पीस घेणार आहे. एक ऑलरेडी क्विल्टिंग केलेला आहे, दुसरा तो जरा मला तिथे अस्तरला मला पॉकेट लावायचं आहे, त्यामुळे तो क्विल्टिंग केलेला नाही आहे. तर पहिल्यांदा आपण अस्तरला पॉकेट लावून घ्यायचं आहे. इथं सेंटरला मार्किंग करून मी हे पॉकेट बसवत आहे. तर याचं मेजरमेंट होतं 14x12, म्हणजे अस्तरचे 2 पीस घेतलेले आहेत. आणि आता हे आपल्याला अस्तर लावून क्विल्टिंग करून घ्यायचं आहे. याचा साईज 14x12 इंचाचा आहे. मध्ये मी कॅनव्हास यूज केलेला आहे. इथं चारी बाजू शिवून झालेले आहेत. आता एक्स्ट्रा कापड कट करत आहे इथे. त्यानंतर 2 पीस यांना आता 13 इंचाचे मी बेल्ट घेतलेले आहेत. ते बेल्ट बसवून घ्यायचे आहेत. सेंटर मार्किंगपासून 2-2 इंचावर मार्क करायचे. इथं बेल्ट बसवून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे आणि पायपिंगसाठी पायपिंग करणार आहे. वरती इकडे 13 इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत मी. इथे असे फोल्ड करून पायपिंग करायची आहे. दुसराही पीस तसंच पायपिंग करून घ्यायचा आहे. कारण क्विल्टिंग कट करून हे 14 इंचाचं होतं, ते 13 इंचाचं झालेलं आहे. त्यामुळे मी स्ट्रिप पण 13 इंचाचीच घेतलेली आहे ही. त्यानंतर दोन्हीच्या मध्ये आपल्याला झिप लावायची आहे तिथे. पायपिंग केल्यामुळे फिनिशिंग चांगलं येतं झिप लावताना. इथे रनर वगैरे लावून घेतला. आता तिथे मी पायपिंग केले तोच कलरचा मी इथे समोर एक फूल तयार केलेलं आहे. समोर थोडंसं मॅचिंग असं दोन्ही साईड जोडून घेत आहे बॅगच्या. त्यानंतर बॉटमचा पण भाग शिवून घ्यायचा आहे. इथे मी एक स्क्वेअर कट करून घेतलेला आहे, तो 1.25 इंचाचा आहे. तर तो स्क्वेअर ते लावून आपण कट करून घेणार आहे दोन्ही बाजू. त्यानंतर हे कोपरे शिलाई करून घ्यायचे आहेत. दोन्ही कोपऱ्यांना शिलाई करून झालेली आहे. बॅग पूर्ण झालेली आहे इथे.
आता आपण ही बॅग उलटून पाहू शकतो. आतल्या साईडने एक पॉकेट आलेलं आहे चांगलं. सुंदर अशी हँडबॅग ही तयार झालेली आहे. कारण मी पायपिंगचं तोच मॅचिंग मी समोर एक फूल तयार करून लावलेला आहे, तो बॅगेला लुक चांगला येण्यासाठी. ही सुंदर अशी हँडबॅग तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुम्ही छान कमेंट करा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.